नागाच्या वाडीमध्ये 2 नागरिक पुन्हा एकदा गायब झाल्याची तक्रार इन्स्पेक्टर साहेब यांच्याकडे गेलेली आहे आणि ते स्वतः शोध घेण्यासाठी गावात दाखल झाले आहेत. बघूया पुढे काय होतंय. सर नमस्कार. नमस्कार. कसं काय येणे गेले साहेब, माझे काम भुजंगरावकडे आहे. कुठे गेलेत भुजंगराव? सर ते 5-10 मिनिटापूर्वीच गावात गेले. मग तुम्ही काय करता इथे? साहेब मी त्यांच्यासाठीच आलो होतो इथं, पण मला आता समजलं की ते 5-10 मिनिटापूर्वीच गेलेत. ॲक्च्युली मी आता तिकडेच चालू आहे. ह्या कंपनीतून 2 माणसं गायब झाले ती. त्या दोघांचं लोकेशन इथे दाखवत आहे. साहेब कुठली लोक? कोण दोघं? हो ना राघू. कसलं लोकेशन? मला तर यातलं काहीच माहिती नाही आहे. भाऊसाहेब, आता साहेब आले तर म्हणलं त्यांना काहीतरी खबर लागलीच असेल. भाऊसाहेब, खरं खरं सांगा, इथे काय झालंय? साहेब मला यातलं काही माहितीच नाही आहे आणि माझा काही संबंधच नाही. मी सहज भुजंगरावला इथं बघण्यासाठी आलो होतो. माझा काही संबंध नाही. बर, मग तिथली देखभाल कोण करते? अहो साहेब, ती बाहेरची लोक असते ती आता 2 दिवस सुट्टीवर गेले. ती कुठे गेलीत काय माहित नाही. ओए, कौन है उधर? इधर आ. आ रहा हूँ. बोलो साहब, क्या हुआ? पहले वो सिगरेट फेंक दे. अभी लास्ट का है ये. बोलो. इधर 2 आदमी गायब हुए हैं. कौन आदमी? यहाँ तो बहुत सारे आदमी हैं. मेरे को क्या मालूम कौन गायब हुआ है. देख, तुझे मेरा नाम पता नहीं, इसलिए बोल रहा है. आप भी मजाक कर रहे हो. आपका नाम दिखने लग रहा है प्रतीक नाम है. आपको पता नहीं, सब इंफॉर्मेशन निकालूंगा. ठीक है, निकालो साहब जी, जो आपको इन्फॉर्मेशन निकाले निकालो. मैं चलता. ओ साहेब, थांबा. साहेब, मला सगळं माहित आहे. मी खरं खरं सांगतो. सांग 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 पटकन. अहो साहेब, मला दोन दिसलेत. अरे वा, सांग पटकन सांग. अहो साहेब, 2 वाघ आलेत आमच्या गावात आणि मी भिवून पळून आलो. ए हो माग, मला वाटलं काही तर महत्वाची बातमी सांगशील. राघव कुठे गेला होता रे मधून निघून? ते PSI साहेब मला ऑर्डर आली कशी? अहो मला माहित होतं इथं PSI आला, आता काय घडणार होतं म्हणून तर एक गँग आले. PSI चा कार्यक्रमच होता आता. बरोबर आहे, तुझं नावच राघव आहे.
नुसतं बोलण्यात पटायचं आहे है की नाही? हम्म. आणि जेव्हा वेळ आली तेव्हा जातोय निघून लागा. भाऊसाहेब हे राघू पटाय ना कटाईत एक नंबर आहे. राहू दे आता काय पी एस साहेब वगैरे जी येऊन गेले तर भुजंगरावच्या कानावर घालावं लागेल. हा येतो. येईनच माघारी. काय तुमच्या घरातलं काय मिटतंय का नाही? मिटलं की आता आता झाला तुम्ही दोघांनी भाऊसाहेब नाही तुम्ही दापल्यावर आता स्वतः सारखा नीट झालाय. बर आता काही ऊन आहे चून आहे. रानातली कामं बिमं व्यवस्थित करते का? करते काम करते पण एका सुखी आले करते तुम्ही संशय घेते नुसतं ती. तुम्ही पण तसं कशाला करायचं? गावातली जागा आता तुमच्या नावा करून घेताना त्याला बी घ्यायचं व्यवस्थित समजून जरा सांगायचं. आता म्हणलं एवढा विश्वास आहे म्हणल्यावर कशाला मला काय बोलतोय ती. हो. त्यानं कुणी तर त्याला फुगवला हो. भुजंगराव, आता ते पास झालं तुमचं कौतुक झालं की त्या भावाचं मिटलं की आता आपल्या गावचं बघा की जरा काहीतरी. अहो गावाचं कंटिन्यू आहेच की त्यानं पण मा- आधी माणूसमध्ये काहीतरी घेतलं ते. आधी आपलं कुटुंब मग बाकीचं. कसं होतंय एवढा मोठा चेअरमन आपण विश्वास ठेवतो आणि जर घरातला विश्वास नसला तर पुन्हा काय होईल? नाही आता मिटली आता काय आहे हा आपलं बघूया की काय. बर आपलं नाही आपलं भाऊसाहेब जरा ते थोडस सर्किट आहे त्याला कोण तर फुगवलं का ते फुगतय. नाही ती मलाच पुन्हा भीती वाटायला पण माझ्यावर काय मला इथे का काय काय माहिती. नाही तुम्ही म्हणलं नाही होय, ते थोडं गोळातली जागा होती. आता मला काय माहिती आहे भावा होईल की भांडणं होणार. तसं नाही मार्ग काढणं काम भाऊसाहेब तुमचं बी होतं. होय. मग दोघांची नावं लावायची, तुम्ही एकट्याच नाव लावलं. मग यांनी सांगितलं म्हणून लावलं ना आपण. होय मला यांनी वाटलं सांगायला ना पाहिजे कोणाकोणाची नावं लावायची काय ते. हम्म, काय हम्म. बोललेच नाही ते. चेअरमन हम्म. इकडे कशाला आलोय ती माहित आहे का तुम्हाला?
भुजंगराव तुमच्या पुढे आम्ही जाणार आहे होय. तुम्ही बस म्हणले की बसणार, उठ म्हणले की उठणार. तुम्ही कुठं नेहताय आणि कुठं चाललाय का विचारलं का आम्ही? भाऊसाहेब म्हणते ते काय चुकीचं नाही, पण इकडे आणले कशाला आम्हाला? चेअरमन भाऊसाहेबची सावली पडली काय की तुमच्या अडचणीतली जागा नावावर केली तर असं आहे, भर चौकातली जागा नावावर केल्यावर पायात लोळचाल भाऊसाहेबच्या. भुजंगराव आम्ही काय चेअरमनचंच भलं केलं असं काही नाही. तुमच्या सांगण्यावरनं सगळ्या गावाचंच केलं की. भाऊसाहेब गाठ भुजंगरावशी आहे, ती विसरू नका. गाव भुजंगरावच्या ताब्यात आहे. अरे बजरंग, सरकारी माणसासंगत जरा सौजन्याने बोलावं. असली भाषा शोभत नाही, आणि ती पण भुजंगराव समोर असताना. होय बजरंग, चेअरमननं काय भाऊसाहेबला हितच परमनंट करायला ठरवलंय काय? तसं वाटायला लागलंय बरं का. बर चेअरमन आपल्याला जायचं आहे. कुठं जायचं आहे माहित आहे ना तुम्हाला? काय माहिती कुठं जायचं? अहो सकाळीच सांगितले तुम्हाला आपल्याला जायचं आहे. नाही माहित नाही. अहो किती काम माहिती, कुठलं कुठलं हे डॉक्टर ठेवायचं. सकाळी काय सांगितलं तेच ध्यानात राहिलं. जायचं आहे कुठं? चेअरमन बजरंग भाऊसाहेब गाडी डायरेक्ट आता पंढरपूरला जाऊ दे, आपल्याला जायचं आहे. चला चला. भाऊसाहेब बसला का? चला दर्शन करू.
भुजंगराव, तुम्ही जेव्हा गावात असताय तेव्हा तिथलं रूप तुमचं वेगळंच असतं आणि जेव्हा तुम्ही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला येता तेव्हा तुमचं रूप वेगळंच आहे राव. भाऊसाहेब कसं आहे माहीत आहे का, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते हे पंढरपूर. खरं आहे भुजंगराव, जेव्हा जेव्हा या जगातला माणूस पंढरपुरात येतो ना तेव्हा तो भक्तिमय झाल्याशिवाय राहत नाही. कसं आहे भुजंगराव, वर्षातून ह्या पंढरपुरात 4 मोठ्या वाऱ्या भरतात. जगातून अनेक भाविक येथे चालतात, कारण पंढरपूरचा महिमा खूप मोठा आहे. खरं आहे चेअरमन, त्यामुळंच मी इथं आलो ना माझं मन प्रसन्न होऊन जातं. हं. होय होय, तुमचं मन इथं प्रसन्न होतंय हो, पण गावाकडे गेल्यावर काय, आता गावातली बोंब मारणारी तुमच्या नावानं सगळी, त्याचं काय? ते माझ्यामुळं नाही ते बॉम्ब मारत, हं. त्या आब्यामुळं बॉम्ब मारते ते. आता त्यानं उंडकी चारून गावात सोडले ती की, अहो माझ्यासारखं काम मॅच करू जाणं, या गावासाठी काय काय गोष्टीचा त्याग केलाय मलाच माहीत आहे. बरं आता भुजंगराव, चला आता लय वेळ झालाय, उठूया. चांगलं वेशीला टांगलं, गाव तसं चांगलं वेशीला टांगलं. इथं साऱ्याच खात्यात भाव, इथं साऱ्याच खात्यात भाव. एक गाव